कारंजा येथील मेनलाईनच्या दुकानात रस्त्यावरचे पाणी शिरले। नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का, विचारत आहे कारंजावासी। कारंजा नगर परिषद हद्दीतील राहणारे नागरिक मागील अनेक वर्षापासून समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याचे दिसून येत आहे। एक नाही अनेक समस्यांच्या शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे। कारंजा शहर ऐतिहासिक शहर असल्याने या शहरात सर्वधर्मीय धार्मिक स्थळे आहेत। या शहरात दूरवरून श्रद्धाळू येत असतात, त्यामुळे शहर हा सुंदर असला पाहिजे। नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे छोट्या छोट्या समस्यांचा सामान्य नागरिकांना सामना करावा लागतो। दिनांक 23/6/2024 पावसाचे पाणी आले, त्यामुळे मेनलाईन दिल्ली वेस्ट SK फंक्शन हॉल समोरील परिसरात रस्त्यावर नदीचे स्वरूप पाहावयास मिळाले। त्यामुळे SK फंक्शन हॉल समोरील एका व्यापारीचे पाणीचे खाली ड्रम वाहून जाताना दिसले। तसेच दिल्ली वेस्टचे काम कासव गतीने सुरू असल्याने मेनलाईन मधील अनेक दुकानात रस्त्यावरचे पाणी शिरले होते। दिल्ली वेस्टच्या बाजूला मोठी नाली आहे, त्या नालीत फायरवरची मुतारी अडकून आहे। ती मुतारी काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला वेळ नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे। दरवर्षी मेन रोड वरून पावसाचे पाणी आले तर 2 फूट पाणी वाहत असते। पावसाळ्यापूर्वी नगर परिषद कोणती तयारी करते न समजणारे विषय आहे। या अगोदर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्या अनेकांनी शहर पोलीस स्टेशनला मुख्याधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। तसेच ऑल इंडिया इतिहादुद्दीन मुस्लिमींचे कारंजा शहर अध्यक्ष सय्यद नसरुद्दीन खतीब व युवक तालुका अध्यक्ष तौसिफ खान यांनी सुद्धा निवेदन दिले होते, परंतु स्थिती जैसे थे वैसे। कारंजा नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे केव्हा होणार, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहे। मुख्य संपादक वसीम खान, वाशिम 24 न्यूज।